शिवापूर मोजरी सारखं गाव होतं काका. तालुक्याचे अधिकारी आले, शिक्षण अधिकारी. दादा शाळा तपासासाठी आले आणि शाळेत आल्याबरोबर डायरेक्ट शाळेच्या वर्गात गेले. तिथं बाई कोणत्या वर्गात आहे बाई तू? धोतरवाला पोर. काय नाव आहे रे बाबू तुझ्या? एक माईक दे रे बाबू जो. टाळ्या वाजवा. या वयात आपली हिंमत होई नाही बोलायची बोलासो. काय नाव आहे तुझं? षण्मुख. 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 षण्मुखानंद हॉर्नात आहे. षण्मुख कोणत्या वर्गात आहे बाबू? चौथ्या. कोणते गुरुजी आहे रे षण्मुख? गुरुसंगे सर. गुरुसिंगे. आडनाव काय तुझं? मूल. मूल. मून म्हणजे चंद्र. निमून नाव आहे मून. मून म्हणजे रिकाम्या जागा. बाबू षण्मुख तू 4थ्या वर्गात आहे. तुमच्या राळेगावच्या शाळेत त्याने तू इथंच थांब. त्याच्याकडे पाहिलं का मला निकाल कोरडो दिसून राहिला. कुठे दिले करून वलिताचा चेहरा कोरडो सगळं पण हुशार लेकरू आहे. टाळ्या बाजूला आमच्या जो पुस्तक तुले मात्र काहीतरी देतो कीर्तन झालं आमच्याजवळ. म्हणजे तुला आठवण राहिलं आमच्या रामकांत महाराज बाबू आहे पुस्तक काढलं. टाळ्या बाजूला राष्ट्रवंदना वाचतो. तो सध्या असा मावशी उठू नको. मावशी मावशी नाते नाही सुधरू देऊ राहिली. आहे का कुडीला वाटते बसा इकडून तिकडून. कधीच आता कुडीला रिकाम पण घटत नाही ना. नाते सुधरू नाही. आता असंच षण्मुख 4थ्या वर्गात शेकापूरच्या असेच राळेगावचे साहेब लोक आले शाळा तपासासाठी. गोपाल मामा लक्ष देऊ. शाळा तपासायला आल्याबरोबर 2 गाड्या विस्तार अधिकारी शिक्षण अधिकारी डायरेक्ट शाळेजवळ शकापुरात आल्या. डायरेक्ट गाडी लावली शाळेजवळ. लावल्याबरोबर डायरेक्टच गेले पोरायले प्रश्न विचारणं सुरू केले. एक समोरचा पोरग षण्मुख सारखा होता. कार्यक्रम बाबू उभा राहिले. काय नाव आहे तुझं? तो म्हणे माझे नाव यशवंत. अरे म्हणे यशवंत. सीताबाईचा नवरा कोण? कोण रे म्हणे बाबू? मला नाही माहित. तुला माहित नाही का म्हणे बाबू? राम लोक म्हणते म्हणे बाबा मला माहित नाही. लोकसभा अरे म्हणे बाबा तिचा इंजिनचा शोध पुरा लावला. ते तर कसंच नाही म्हणे माहिती साहेब. मग काय खंड माहित आहे का म्हणे तुला? साहेब चिरडे ना मग मावशी. बाबू म्हणे आता इथून राळेगावला गेलो तर तुला या शाळेतून पहिले काढायला लागतो म्हणे. एवढा साहेबाने रागा पोराचं नाव यशवंत. नाव यशवंत. तुला अजिबात शाळेत ठेवत नाही म्हणे. कोणता मास्तर वगैरे का म्हणे तुला कोणतं काय म्हणे? त्या साहेबाला माहित आहे मोठे ना. गाड्या म्हणे तुला कोणा टाकलं म्हणे शाळेत? तू शिकू कसा राहिला? तुला काहीच येत नाही. साहेब म्हणे मला घायला काढता म्हणे तुम्ही. मला काय काढता म्हणे तुम्ही? मी या शाळेचा विद्यार्थीच नाही. खरा विद्यार्थी म्हणे शाळेचा घरी मॅच होऊ राहिला. त्याच्या बदल्या काम
डोकं खाजवायला लागले. अरे बापरे, म्हणजे खरा विद्यार्थी नव्हतो. त्याच्या बदल्यात आला. सध्या चालू आहे आपल्या देशात चालू आहे पेपर सोडणं. परीक्षात विद्यार्थी दुसराच राहते, पेपर तिसरा सोडते. साहेबाला राग आला. या अशा पोट्याले ठेवणारा मास्तर कोण? मास्तरले म्हणे इकडे म्हणे सर तुमचं सर नाव काय? आडनाव. साहेब म्हणे माझं नाव दहापती. अहो सर ते असे लेकर म्हणे तुम्ही बाहेर लेकर शिकवू राहिले म्हणे शाळेत, तुमचं डोकं जाग्यावर आहे का नाही म्हणे. तुम्हाला कोण शिक्षक बनवलं म्हणे. सर म्हणे मी काही मास्तर म्हणून म्हणे मला काय करता म्हणे, मला काय करता म्हणे. कोण म्हणे? खरा मास्तर म्हणे साईले पोरग पाहिले गेला म्हणे, त्याच्या बदल्यात आला म्हणे. साहेब मिळाड झाला. म्हणजे मास्तरही डुप्लिकेट, पोटही डुप्लिकेट. आणि काल लोक एका ठिकाणी आले, ही बातमी वाल्यासारखी शाळा समितीपर्यंत गेली. आता शाळा समिती असतेच प्रत्येक शाळेत. सरपंचाने बोलावलं, शाळा समिती आली. तुम्हाला अक्कल आहे का नाही म्हणे साहेब. असा मास्तर असेल लेकरं जर तुमच्या गावात आहे तर शाळेचा विकास होईल का? साहेब तुम्हाला कोण्या माणसानं साहेब केलं, कोण्या साहेबानं साहेब केलं? हा साहेब काय म्हणते माहिती आहे तुम्हाला? आणि मला काय करता म्हणे तुम्ही? मला काय सांग, मी काय खरा साहेब हो का? खरा साहेब हैदराबादला गेला म्हणे. अशी जर अवस्था या देशाची शिक्षणाची असली तर काय काय अवस्था होईल शिक्षणाची? काय शिक्षणाची अवस्था होईल? म्हणून देशाला सांभाळण्याची गरज आहे. मुझे प्यारा भारत मेरा कब सर्वया पावन